हातकणंगले तालुक्यातील आळते हद्दीतील पूर्वीची प्रमाणादित्य स्पिनिंग मिलची विक्री होऊन इंडोकाउंट या सुताच्या उत्पादन करणाऱ्या खाजगी कंपनीची निर्मिती करण्यात आली आहे। गेल्या 3-1 वर्षापासून या कंपनीचं कामकाज सुरू आहे। कंपनीचं कामकाज चालू झाल्यापासून आळते, हातकणंगले, मजले, कुंभोज, नेज, हिंगणगाव, नरंदे येथील 200 स्थानिक कामगारांसह परप्रांतीय कामगार देखील या कंपनीत काम करतात। पण गेल्या 3 वर्षापासून रोजंदारीवर काम करणाऱ्या स्थानिक कामगारांना अद्यापही कायम केलं नाही। स्थानिक कामगारांनी वारंवार कंपनी प्रशासनाकडे मागणी करूनही कंपनी प्रशासनानं सोयीस्कर दुर्लक्ष केलं। याउलट कंपनी प्रशासनाकडून स्थानिक कामगारांवर अन्याय होत असल्यानं आज कामगारांच्या शिष्टमंडळानं तहसीलदार यांची भेट घेत मागण्यांचं निवेदन सादर केलं। इंडोकाउंट कंपनीकडून ज्यांची स्थानिक कामगारांना नोकरीत कायम करण्याची मागणी केली आहे, त्याच कामगारांची इतर कंपनीत बदली केली असून त्यांची बदली न करता याच कंपनीत त्यांना ठेवण्यात यावं। कंत्राट पद्धत रद्द करून स्थानिक कामगारांना कंपनीत कायम करून घ्यावं। पगार स्लिप, पगारी रजा, वर्षभरातील बोनस व नोकरीत स्थानिकांना प्राधान्य या गोष्टींचा विचार कंपनी प्रशासनाकडून झाला नसल्यास स्थानिक कामगार आपल्या परिवारातील सदस्यांसह इंडोकाउंट कंपनीच्या प्रवेशद्वारावर बेमुदत ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा निवेदनाद्वारे हातकणंगलेचे नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना स्थानिक कामगारांच्या शिष्टमंडळाकडून देण्यात आला आहे। त्या स्थानिक 200 पुरुष व महिला कामगारांची माजी आमदार राजीव आवळे यांच्या उपस्थितीत विश्रामगृह हातकणंगले येथे बैठक घेण्यात आली। यावेळी माजी आमदार आवळे यांनी कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधत स्थानिक 200 कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा केली। यावेळी माजी उपसभापती प्रवीण जनगोंडा, विलास कांबळे, जावेद मुजावर, पुंडलिक बिरंजे, शिरीष थोरात, दीपक शिंदे, महेश वडार, सागर खोत, संदीप बाचनकर, सतीश बिरंजे, राकेश रत्नपारखे, विश्वास गिड्डे, निसार सुतार, सुशांत दळवी यांच्यासह महिला कामगार उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने। हातकणंगले तालुक्यामध्ये इंडोकाम नावाची एक सुतगिरणी आहे। या सुतगिरणीमध्ये आमच्या हातकणंगले तालुक्यातल्या भूमिपुत्रांच्यावरती प्रचंड मोठा अन्याय व्हायला लागलेला आहे आणि ही आज सगळेच कार्यकर्ते आमच्या तालुक्यातले असल्यामुळं या तालुक्यातले काही आम्ही सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्यांनी आम्हाला आज भेटून इथं निवेदन दिलं आणि खरोखर यांची जर भावना समजावून घेतली तर अत्यंत या लोकांच्यावरती अन्याय व्हायला असं लक्षात आलेलं आहे की सगळे कामगार या कंपनीमध्ये 20-20 वर्ष काम केलेले आहेत, पण या लोकांना कामावर अजून त्यांना कायमस्वरूपी केलेलं नाही आहे आणि या कंपनीचा आतला एक डाव आहे की त्यांनी बाहेरची UP बिहारची लोक आणून तिथं त्या ठिकाणी काम करून घ्यायला लागलेले आहेत आणि मग स्थानिक भूमिपुत्रांना तिथं कामावरनं काढायचं आणि UP बिहारवाल्या लोकांना तिथनं इथं कामावर आणायचं, हा आमच्या स्थानिक कामगारांच्यावर आणि आमच्या या सगळ्याच भूमिपुत्रांच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय ही कंपनी करायला लागलेली आहे। यासाठी आम्ही सगळे शिष्टमंडळ भेटून तहसीलदारांना एक निवेदन दिलेलं आहे आणि आता आम्ही प्रशासनालाही तिथल्या इंडोकाउंट कंपनीच्या प्रशासनाला सुद्धा आम्ही भेटून चर्चेला बोलवलेलं आहे। तिने कसे प्रतिसाद देतात ते बघणार आहे, अन्यथा आम्ही सगळेच रस्त्यावर उतरून कंपनी बंद पाडण्याच्या मार्गाचा आम्ही निर्णय घेणार आहोत। या प्रशासनानं, इंडोकाउंट कंपनीच्या प्रशासनानं या लोकांच्या भावना ज्या आहेत, 20-20 वर्ष काम करतोय परंतु त्यांना कायमस्वरूपी केलेलं नाही, या काय ह्यांना कायमस्वरूपी तिथं कामावर घेणं, तिथल्या UP बिहार माणसांना कमी करणं, ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या जर आमच्या मान्य झाल्या तरच सुतगिरणी सुरळीतपणे चालेल, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून ही सुतगिरणी बंद करावं लागेल, अशा पद्धतीचा निर्णय आजच्या आमच्या बैठकीमध्ये झालेला आहे।